नमस्कार. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक स्त्रीने पाहावा असा हा व्हिडिओ आहे. कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं फार महत्त्वाचं असतं. जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली श्रीमंत घरातील ती महिला एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या 2 जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडीवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली. नाही ताई, मला नाही परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी 3 तरी साड्या पाहिजेत, म्हणत भांडीवाल्याने ते भांडे त्या बाईच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले. अरे भाऊ, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत आणि या दोन्ही बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या 2 साड्या तशा तर फार जास्त होतात, पण तुला 2 साड्या तरी देते. होऊ द्या. 3 पेक्षा कमीमध्ये तर मला अजिबात परवडत नाही. तो पुन्हा बोलला. आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडीवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिनीकडे पाहत समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोशा केस पिंजारलेल्या वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिनीला मला काही खायला द्या अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या. त्या श्रीमंत महिलेने एकवार किळसवाण्या जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिले. तिची नजर त्या वेडसर दिसणाऱ्या महिलेच्या कपड्यांकडे गेली. तिची कपडे जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता. त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विणमुख परत जाऊन देणं योग्य होणार नाही आणि अशा विचार करीतच आदल्या रात्रीच्या शिळ्यापोळ्या घरातून आणून देत तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडीवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, हं, तर मग काय भाऊ, तू काय ठरवले? 2 साड्याच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या? यावर काही न बोलता शांतपणे भांडीवाल्याने तिच्याकडून मुकाटपणे त्या 2 साड्या जुन्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या, पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्याचं टोपलं डोक्यावर घेऊन अगदी लगबगीने निघाला. विजयी मुद्रेने ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली तर तो भांडीवाला आपल्याजवळचं कपड्याचं गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आत्ताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या 2 साड्यांपैकी एक साडी तिचे अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला. आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडीवाल्यासमोर आता तिला एकदम खुज झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडीवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं होतं. तासभर घासघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त 2 साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता याचं कारण तिला आता चांगलंच उमगलं होतं. आपला विजय झाला नसून आज येताकिंचित भांडीवाल्यानं आपल्याला पराभूत केला आहे याची तिला आता जाणीव झाली होती. तर कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते हो, तर मनाने मोठं असणं महत्त्वाचं असतं. आपल्याजवळ देण्यासारखं काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही. ज्याच्याकडे जे आहेत ते त्यानं द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करून करता येते असं नाही.
तर वेळ, मानसिक, भावनिक आधार देऊन एखाद्याचं जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो. रस्ता ओलांडण्यास केलेली मदत, एखाद्याचे ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची. आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील ना, तीही एक प्रकारची मदतच असते. गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची. इतरांचे जीवन सुसह्य करत आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्या, कारण जीवन खूप सुंदर आहे हो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.